काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारींनी बातचीत केली आहे. बघूयात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत. COP मध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दंगल माजवण्याचा प्रयत्न केला, किंबहुना दंगल माजवली. स्पष्ट त्या ठिकाणची परिस्थिती आहे. ज्या व्हिडिओच्या आणि त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या गुंडांनी सदर विद्यार्थ्यांवर दमदाटी केली, विद्यार्थ्यांवर केली, ही दुर्दैवी आहे. आणि पक्ष म्हणून आमचे कार्यकर्ते, युवक काँग्रेस, NSUI म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो नव्हतो. तर माध्यमांनी स्वतः जाऊन जे कॅम्पस कव्हर केले त्यामध्ये कॅम्पसमध्ये झाले असता ज्या व्यक्तींनी स्वतःहून तशा प्रकारच्या विद्यार्थिनींनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यांच्यावर दबाव हा कुठेतरी आणला गेला आणि त्याची वर्दी मिळाल्यानंतर आमचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी दरोमत या भूमिकेच्या अनुषंगाने गेले. त्यामुळे यामध्ये जात असतानाचा हेतू आणि एकंदरीत प्रकरण जे आहे हे स्पष्ट स्वरूपात आहे की भाडोत्री गुंडांकरवी भारतीय जनता पक्षांनी तिथे धुडगूस घातला. माध्यमही तिथे होते, अनेक लोक त्या ठिकाणी होते, रस्त्यावर येणारी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यामुळे जे नशापाणी करून आणि जे गुंड प्रवृत्तीची जी भाडोत्री जी गुंड आहेत ही भाजपने त्या ठिकाणी आणली होती आणि ते दंगा करण्याच्या त्या ठिकाणी प्रयत्नात होते. काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे, NSUIचे जे कार्यकर्ते होते यांनी अत्यंत शांततेने परिस्थितीत हाताळत असताना कुठलीही चुकीची घटना घडू नये या अनुषंगानं त्या ठिकाणी कार्यरत होते. आमचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारजी, सतेज पाटील साहेब, विश्वजित कदम हे जबाबदार व्यक्ती देखील त्या ठिकाणी होते. मात्र असं असताना चोर सोडून संन्याशाला फाशी कुठेतरी देण्याचं धोरण हे पोलिसांनी, पुणे पोलिसांनी अवलंबल्याचं हे दिसून येतं. काल रात्री 10च्या दरम्यान ही घटना घडली. गुन्हे दाखलच करायचे होते तर दोन्ही पक्षावर करायला पाहिजे होते, दोन्ही गट तिथे होते त्यांच्यावर करायला पाहिजे होते, तातडीनं करायला पाहिजे होते. मात्र सकाळी गुन्हे दाखल करतात याचा अर्थ रात्री कुठे ना कुठे पाणी मुरलं आणि त्यामुळे ही एकतर्फी कारवाई ही झालेली आहे. मात्र आज राहुल गांधींचा कार्यक्रम हा खूप मोठ्या प्रमाणावर चांगला होणार आहे. या कार्यक्रमाला गालबोट लावण्याच्या अनुषंगानं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी येता कामा नये, एक भय निर्माण करणं, पालकांनी मुलांना पाठवू नये, हा एकंदरीत कालचा जो किळसवाणा प्रकार झाला त्याची असणारी पार्श्वभूमी आहे. मला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करत असताना सांगायचं आहे की जी काँग्रेसची आमची कार्यकर्ते त्या ठिकाणी होती, युवक काँग्रेसची होती, या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे हा होता. कोणी कोणावर दबाव आणू नये हा होता. काय झालं नक्की, तुमच्यापर्यंत काय माहिती? नाही, जी माहिती आहे, 2 माहिती 3 माहिती नाही, जी आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. वर्दी मिळाली की अशा पद्धतीने मुलींना दमदाटी केल्या जाते, कोंडून ठेवल्या जाते. त्याची शहानिशा करायला मुलीच गेल्या, तिथे काही पुरुष गेले किंवा मुलं गेले असं नाही. त्यांना तिथे येऊ दिलं नाही, त्या विद्यार्थिनींना भेटू दिलं नाही. तेव्हा काही हॉस्टेलचा वेळ किंवा संपला होता असं देखील नाही. त्यामुळे सभ्यतेचा भाग म्हणून असं काही होतं आहे का, याची शहानिशा करायला जेव्हा विद्यार्थिनी गेल्या, आमच्या युवती कार्यकर्ता गेल्या, काही स्वयंसेवक गेल्या, त्या ठिकाणी भेटू दिलं नाही आणि किंबहुना त्यांनाच तिथे ही लोटपाट झाली. आणि नंतर एकंदर काय परिस्थिती हे बघण्याकरता तिथे गेलं असताना आढळून असं आलं की स्थानिक काही नगरसेवक आणि यांनी तिथे दाब धरून ठेवून हा दंगा करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मात्र मला असं वाटतं की या संदर्भात आता जास्ती तक्रार देणार आहात का? काँग्रेसकडून अजून तक्रार देणार का म्हटल्यापेक्षा पोलीस मोक्यावर हजर होते. पोलिसांनी प्रसंगी बळाचा देखील वापर केला आणि पोलीस त्या ठिकाणी हजर असताना त्यांच्या पुढे डोळ्यात देखत सगळं घडलेलं असताना पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करून घ्यायला काही अडचण नव्हती. इतपर सदर विद्यार्थिनीचा व्हिडिओ, मग नंतरचा व्हिडिओ, ती बिचारी विद्यार्थिनी आहे, आमच्या काही संबंधित आहे असा दावा आमचा नाही. आमचे विद्यार्थी जाऊन त्यांच्याशी भेटले आणि मग त्यांचा व्हिडिओ आमच्या कार्यकर्त्यांनी कोणी घेतला असंही नाही. एक जबाबदार माध्यमांचे प्रतिनिधी गेले, त्यांच्यापुढे ती विद्यार्थिनी बोलली. आता तिचा जो असणारा जो काही घुमजाव आहे त्याच्यावर दबाव आहे नाही आहे. त्यामुळे एक त्या मुलीला आपण या प्रकरणापासून दूर ठेवलं पाहिजे. नंबर 2, या सगळ्या प्रकरणाचा हेतू काय आहे की राहुल गांधींच्या आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी येऊ नये आणि पर्यायाने पुणेमधला जो एक वास्तव आहे, शैक्षणिक विदारक जे चित्र आहे, जे प्रत्येक कॅम्पसमध्ये आपणही गेला होता, प्रत्येक कॅम्पसमध्ये गेल्यानंतर जो त्या ठिकाणी तक्रारीचा पाढा वाचला गेला आणि ज्या ठिकाणी सुविधांचा अभाव, त्याने सरकारची जी भूमिका आहे याच्यावर जी टीका केल्या गेली आणि ही टीका कुठे होते आहे तर चंद्रकांत पाटील पुण्यातले आमदार आहेत, त्यांच्याकडे उच्च शिक्षण विभाग आहे.
त्यांच्या विभागाच्या अधीनस्थ एवढ्या तक्रारी जर येत असतील तर या तक्रारींना कुठेतरी गप्प बसवण्याकरता, घाबरवण्याकरता आणि राहुलजींचा कार्यक्रम हा अपयशी करण्याकरता ही त्यांनी केलेली एक चाल आहे. मला त्यांच्या या गुंडागर्दीवर या केविलवाण्या त्यांच्या जो त्यांनी डाव टाकला होता त्याच्याबद्दल त्यांची कीव करायची वाटते आणि या प्रकरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षाकडून एक व्हिडिओ समोर आणण्यात आला आहे आणि त्यातून असा दावा करण्यात आला आहे की राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पैशांचा वापर काँग्रेसकडून होतोय. विद्यार्थ्यांनी यावं यासाठी त्यांना पैसे ऑफर केले जात आहेत. एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते आहे आणि पैसे देऊ जर तुम्ही कार्यक्रमाला आला तर पैसे देऊन या कार्यक्रमाला आणलं जातंय काँग्रेसकडून, असा आरोप आहे भाजपचा. तो हा फेक व्हिडिओज आहेत आणि भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचा नेरेटिव्ह आणि असे व्हिडिओ करण्यात पटा येत आहे हे एव्हाना आपल्या देशवासियांच्या लक्षात आलं आहे. अहो एवढ्या तिथे संख्या इतकी येणार आहे की विद्यार्थीचं नोंदणी आहे त्या आत त्यांना कसं घ्यावं असं आमच्यासमोर एक आव्हान आहे. किती नोंदणी झाली? ती नोंदणीचा आकडा हा अंतिमतः आला नाही, मात्र मैदानाची जी क्षमता आहे त्यापेक्षा तिपटीनं आमच्याजवळ नोंदणी झालेली आहे. मी आता त्यासाठी अंतिम कॉल घेण्याच्या अनुषंगाने जात आहोत. त्यामुळे एवढा भरभरून प्रतिसाद आहे. आम्हाला नियोजन करता करता आणि सगळी व्यवस्था करता करता नाकी 9 अक्षरशः येत आहेत. अशा वेळेस आम्ही कशाला कोणाला 400 रुपये देऊ? आणि जर अशा पद्धतीचं प्रलोभन असेल किंवा तो काही जे व्हिडिओ करू वगैरे असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत. धन्यवाद. तर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. काँग्रेसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला 5 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र आधीपासूनच काँग्रेसचे नेते जमायला सुरुवात झाली आहे. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.